म्हणजे अरे हनीमून म्हणजे काय माहिती आहे मला. अगं मग म्हणजे काय म्हणतेस? मला असं म्हणायचंय की हनीमूनला नेमका कुठे जाणार आहेस तू? बरं झालं तूच विषय काढलास. म्हणजे तशी 3-4 पर्यटन स्थळ पाहिली आहेत मी. महाबळेश्वर, तिथून परत येताना पाचगणी, लोणावळा, मेथिरान, माथेरान नक्की. काय गरज काय? अगं हनीमून म्हणजे असं की मधुचंद्राला जायची गरजच काय? त्या घरात करता येत नाही काय हनीमून? करता येतो ना नी, पण जातो ना. तुझं काय डोकं फिरलंय का काय? नाही, डोकं नाही फिरलंय. मग काय भूतानी बोलवलंय? नानी आमचं वय आहे ग. अरे तुझ्या वयात लोक क्रांतिकारक व्हायचे. आठव तुझे आजोबा. आता क्रांतिकारक होऊन काय करू मी? तरी आठव आजोबांना आठव. हनीमूनला जाताना आजोबांना अगं म्हणजे आजोबा आठवतातच मला. मनोमनी नमस्कारही करतो मी त्यांना. त्यांच्या नावाला बट्टा आहेस तू. हा हे बघ नानी, तू म्हणालीस म्हणून आम्ही देवीला गेलो की नाही? अरे काय तुला वेळ लागलाय का? कुळाचार झाला नाही तोच तुम्ही लगेच लागला थेर करायला. अगं पण सगळे जातात. आपल्याकडे तशी पद्धत नाहीये. तसं नाही, पण म्हणजे मालूला काय पाठवून देऊ? पाठवायची नाही ग, एकटीच कशी जाईल ती? मालूला जरा छान असं मोकळं वाटेल. मग काय बांधून ठेवलंय कुणी घरात? मग आणि काय ग, माझ्या पोराच्या डोक्यात भलभल तर भरवतेस का काय? नाही त्या डोक्यात भरवू नको. टपाल पाठव तिच्या बापाला घेऊन जा म्हणून. नको नको हेच म्हणत होते. हा अगं मीच म्हणालो. मग तिचं नाव कशाला घेतलंस? म्हणजे काय झालं, हे बघ कसं आहे नानी, आम्ही दोघे जर गेलो ना तर आम्हाला बोलता येईल, चर्चा करता येईल. चर्चा करायला तुम्ही हनीमूनला जाणार? मग घरात करा ना चर्चा. घरात बोललो असतो ग, पण हवा पालट. मग जा अकलूजला जा. बंडीकडे अकलूजला अगं बंडीचं घर खूप लहान आहे, त्यात बंडीच मावत नाही. मी कुठे जाऊ त्यात? वेडा आहेस तू. खोलीचा दरवाजा बंद केला की अकलूज काय ना अमेरिका काय सगळं सारखं. किती थेट बोलतेस. तरीही बंडीकडे म्हणजे मग नळीकडे जा ना, तिचं 2 खोल्यांचं घर आहे. घर मोठं असलं तरी अगं हनीमून ग, एक बहीण तिथे आणि मग बंडीकडे नळीकडे कशाला? नको ना. काही गरज नाहीये. आम्ही कुठे गेलो होतो हनीमूनला? तू कधी सांगितलं नाहीस. गप्पा बस मेल्या. म्हणजे आम्ही गेलोच नव्हतो हनीमूनला. असं सांग ना. लेकरं व्हायची राहिली, कुठं नडलं काय आमचं? पण टेण्या सांगत होता. टेण्या माझ्या समोर आण. खेटरानं पूजा करते त्याची. नको ते भरवतो काय तुझ्या डोक्यामध्ये? ही गोऱ्यांची थेर आपल्या घरात चालणार नाही. अरे आजोबांनी त्यांना हकलवण्यामध्ये सगळा जन्म घालवला आणि तू गोऱ्यांची थेर आपल्या घरात सुरू करतोयस? लाज वाटली पाहिजे तुला. हनीमूनला जातोय, उगीच पैसे खर्च करायचे. मी सांगितलं होतं ती नाहीच म्हणणार. तू नीट विचारलं नसशील. अरे नीट म्हणजे कसं विचारायचं असतं? अरे मी म्हंटल नानीला, नानी मी हनीमूनला जाऊ का? मग काय म्हणाले त्या? अरे कसली माझ्यावर. पण खेकसून काय म्हणाल्या? म्हणाली असली थेर आपल्याकडे चालत नाही. थेर अरे तू समजाव त्यांना. अरे मी नीटच सांगितलं. म्हणाली बंडीकडे जा, नळीकडे जा. अरे नळी बंडीकडे. माझं नाव घ्यायचं ना. घेतलं. काय म्हणाल्या? म्हणाली खेटराने पूजा करीन तुझी. टेण्या अरे बापरे, म्हणजे तुझ्या घरी यायची पण चोरी झाली ना आता. एवढं काय नानींचं? ती म्हणते एवढं काय हनीमूनचं? जुनी माणसं ना. तुला सांगतो टेण्या, 20 एकत्र करून माझी नानी जन्माला आली. किती?
20 20 मी बाप असतो ना तिचा, मी जन्मलाच येऊ दिली नसती तिला. खूप मोठी झाली असते. अरे समाजसेवा. राजा तुला जडली आहे. टेण्या, मी तुला सांगतो, मी मालूला घेऊन जाणारच. कुठे जाणार? इकडे रे, मधुगंधा, मधुचंदू. मधुचंद्र. मी जाणारच. अरे पण जाणार कसा? खोट सांगणार तिला. तू बघ टेण्या, मी हनीमूनला घेऊन मालतीला जाणारच. अष्टविनायक, काय सांगतोस? मग बरं झालं ओ, हनीमूनचं भूत तुझ्या डोक्यातनं गेलं ते. हो ना. काय आहे, चांगले चांगले विचार नेहमी डोक्यात आणावे. हो. म्हणजे कसं देवाधर्माचे विचार आणले ना की ते जरा बरं असतं. हो. काय मेला, लग्न झालं नाही तर लगेच हनीमूनला जायचं. पैशापरी पैसा खर्च आणि जाऊन काय उपयोग हो ना. आहे? लेकरच होणार ना. ती काय घरात बसून सुद्धा होतात. अगं नानी, केवढी चिरफाड करतेस. अष्टविनायकला जातोयस ना? हो. जरूर जा. मग जाऊ मी आणि मालू? मालू पण येते? आम्ही दोघेच जाणार आहोत. मी पण येते. अगं तू का गणपती मला काय नको म्हणणार आहे? असं नाही ग, म्हणजे झेपेल का तुला या वयात? गेलीस तर? प्रवास केवढा मोठा, 9 गणपतींचा अष्टविनायक. बावळट आहेस तू. 8 गणपतीचा अष्टविनायक. हो. आणि मला खूप हौस आहे तीर्थयात्रा करायची. हो ना, फारच हौस आहे तुला. गप्पा बस. त्याच्या मनात असेल ना तर सगळं माझ्याकडनं करून घेईल. बरं कधी जायचंय अष्टविनायकाला? नाही म्हणजे काय, नळीला आणि बंडीला फोन करून विचारून घेते त्या येत आहेत का. म्हणजे कसं आहे, सहकुटुंब जाऊया अष्टविनायकाला. हे घे. मालू, मालू, मालू. अहो बघा, मी काय म्हणते, तुम्ही नाच सोडून द्या ना हनीमूनचा. आपण सगळे मिळून जाऊ अष्टविनायकाला. काय वेडी झालीस का तू मालू? अहो त्यात काय झालं? नाही नाही, आणि मुलला तर जायचंच. मग तुम्ही एकटेच जा, मी थांबते नानींजवळ. मालू बस, मालू बस. अरे बापरे, इथून सुरुवात आहे का मालू? हे बघ, मध, चंद्र, हनी मून, तू, मी. पण मध आणि चंद्र यांचा काय संबंध आहे एकमेकांशी? असतो संबंध, म्हणजे जसं नवरा बायकोचा असतो तसं मग असतो का. आपण जाऊया ना मालू. नाही हो, आपल्याला हवं तसं होत नाही नेहमी. नाही, हे बरोबर आहे. होत नसलं तरी ते करावं लागतं, घडवून आणायचं आपण. पण कसं करणार? शक्कल लढवतो बघ मस्त काहीतरी. पण काय गरज आहे? हे बघ, तू पण बोलायला लागलीस नानी सारखं. अहो तसं नाही हो. मग हे बघ मालू, अगं माझे सगळे मित्र गेलेत हनीमूनला. एकत्र? मालू, मी माझं वाक्य बदलतो. माझे सगळे मित्र विवाह करून आपापल्या बायको बरोबर गेले हनीमूनला. टेण्या भाऊजी कुठे जाणार? आपल्याला काय करायचंय? टेण्या कुठे जातोय? टेण्या लग्न करू दे आधी. पण मालू, मी खूप वर्णन ऐकली आहेत ग माझ्या मित्रांची. खूप मजा असते हनीमूनला. तू, मी आणि नानी. कसं सुचतं ग मालू तुला असं मध्येच? अगं तू, मी आणि निसर्ग असं एकमेकांचा हात असा घट्ट पकडायचा, बागेत जायचं, जंगलात जायचं, फिरायचं, चंद्र सूर्य तारे पाहायचे. कुणी विचारणार नाही कुठे चाललात, काय करताय. कधी झोपायचं, उठायचं, आपल्याला काय वाटेल ते हवं तेव्हा हवं तसं वागायचं. सुख असतं सुख. पुस्तकांमधून मी खूप वर्णनं वाचली आहेत हनीमूनची. मी तर हनीमून पर्यंत कधी पोहोचलेच नाही बाई. काय म्हणजे पुस्तकात हो, डोळा लागायचा ना वाचता वाचता. पण मालू, एकदा तू आलीस ना माझ्या बरोबर हनीमूनला,
तुझ्या डोळ्याचं पारणं फिटेल. मग तू सतत म्हणशील अहो चला ना हनीमूनला, आज जाऊ उद्या जाऊ. काहीतरीच काय. अगं खरंच. पण मग अष्टविनायकाचं काय करायचं? त्याची काहीतरी शक्कल लढवावी लागेल. लढवेन मी. तू बघच मालू, नानीला कसं मामा बनवतो ते. काय गोड दिसतेस ग अशी लाजल्यावर. ते म्हण ना आता काय म्हणालीस ते लाजताना. काय? ते म्हण ना. मला लाज वाटते बाई. पण ते म्हण ना इशू. मालू मालू मालू. अगं बंडे, नळीशी मी बोलले या विषयावर. हो, ती येते म्हणाली आहे मला. हो हो, अगं सगळे मिळून जाऊया अष्टविनायकला. काय माहितीये का, अगं तुझा भाऊ एवढं म्हणतोय. जरा थांब ना, मी बोलते ना बंडीशी. मग काय मला बोलायचंय. काय? मला बोलायचंय. जरा थांब. हा नाही, बरं बरं, मी तुला फोन करते थोड्या वेळाने. हो ना. हो 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 हो. काय? अगं नानी, कशाला तिला काही सांगतेस? ते अष्टविनायकचं फार अगं डळमळीत आहे अगं. म्हणजे काय? म्हणजे झालंय असं की मालू आहे ना, तिच्या घरच्यांनी त्यांच्या देवीला नवस केलाय. बर. आता तो नवस फिटल्याशिवाय आपण दुसऱ्या देवीला जाऊ शकणार नाही म्हणे. कोण म्हणे? मी म्हणे. तू का म्हणे? तू का म्हणे नाही, मी म्हणे. काय? अगं असं ज्योतिषी मला म्हणे, ते मी तुला म्हणे. असं होय? ठीक आहे, मग त्यांचा नवस फिटू दे, मग जाऊ आपण. एवढा सोपा नाही तो. अगं खरंच, म्हणजे कसं आहे, त्यांच्या देवीला त्यांची मुलगी आणि जावई म्हणजे मी असं दोघांनी जायचं. खण नारळाने ओटी भरायची. नाही का ग मालू? मग साडी द्यावी लागते ना ग मालू? साडी. हो हो, जरीची साडी. जरीची. कुठलं देवस्थान? महाबळेश्वर च्या जवळ आहे. बंडी. बंडू. बिंडा. बोंडी. 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 कधी ऐकलं नाही मी हे गाव. तू कुठे फिरलीस इतकी? म्हणजे तुला जगाची काय माहिती आहे? जागृत देवस्थान आहे म्हणे. असं होय? कुठली देवी? बोंडी नावाचं गाव म्हटल्यावर देवी सुद्धा बोंडीच असणार ना ग. काय झालं, एकदा विष्णू आणि लक्ष्मी दोघे पृथ्वी तलावर आले विहारासाठी. बर. आणि मग लक्ष्मी म्हणाली फारच सुंदर आहे बोंडी गाव, मी राहते इकडेच, तुम्ही जा म्हणजे वैकुंठाला. असं होय? आणि मग लक्ष्मी राहिली त्या गावात, म्हणून तिथं झाली ती बोंडी आई. आणि त्या बोंडी आईचं मंदिर सुद्धा आहे, नाही का ग? बरीच माहिती आहे तुला त्यांच्या देवस्थानाची. आपलं कुलदैवत कुठलं आहे हे नसेल माहिती तुला. आपण गेलो होतो ना, माहिती आहे मला. मग ठीक आहे, आपण सगळेच जाऊया. चालेल, सगळे जाऊ. मालूचे आई वडील सुद्धा येणार आहेत, सगळे येणार आहेत. चल ना, चल. जा तुम्हीच, माझी कशाला मध्येच लुडबुड उगाच. अहो अगदी तसं काही नाहीये, चला की तुम्ही. काय करायचंय? नको, इथं कोणी पै पाहुणा आला तर. आता कोण येणार आहेत आपल्याकडे पाहुणे? चला की. नाही नको. अहो चला जरा. सारखं चला चला करू नको ग, मनावर घे. दिली का परवानगी जावई बापूंनी? हा काय झालंय माहितीये का, माली आहे ना, या घरच्या लोकांनी काहीतरी नवस बोललेत. माहिती आहेत ना तुला ती माणसं कशी आहेत ती. हो ना. नाही ना, मग ते नवस फेडल्याशिवाय नाही जाता यायचं आपल्याला. काय करूया मग? जाऊ दे, मरू दे. मग मी तुला कळवते नंतर फोन करून. हो, कसे आहेत बाकीचे सगळे? बरे आहेत ना? बरं बरं. यांच्याकरता काय म्हणत होतीस? काही नाही. नाही, कसं आता म्हणत होतीस ना काहीतरी. अगं ते तू पै पाहुण्यांचं म्हणत होतीस ना. मग पाहुणे आल्यावर घरात कुणीतरी नको का? बरोबर. तुला हिचे आई वडील अजिबात आवडत नाहीत, तुझं पटत नाही त्यांच्याशी. हिचा भाऊ केशव, तोही तुला आवडत नाही. कशाला मग उगाच खाजवून खरूज काढायची. बरं, मग हे किती दिवस जाणार आहात? 4 days 3 nights. 3-4 दिवस. 3-4 दिवस? इतके दिवस नवस फेडायला? तेवढे केलेच आहेत यांनी नवस. 71 नवस केले आहेत.
हिचं लग्न होत नाही म्हणून. मेले एवढे नवस बोलायचेच कशाला? खपत नव्हती वाटतं कुठे म्हणून आमच्या गळ्यात मारली. ठीक आहे, जा तुम्ही. आता देवाचा नवसच आहे म्हटल्यानंतर मी काय बोलणार नाही का? मग माझ्या गुडघ्यासाठी नवस बोला. माझे गुडघे दुखायचे थांबले की चालत येईन मी बोंडी आईच्या दर्शनाला. हा, सांगतेस. हो 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 हो. जमलं. हे काय? लेझिम कशाला? सराव. म्हणजे काय? बोंडी आईकडे लेझिम खेळत खेळतच जायचंय असा नवस आहे. अच्छा, ठीक आहे. हे 4 आणे घे. देवीच्या पायावर ठेव. हो हो. आणि म्हणावं गुडघे बरे झाले की मी दर्शनाला येईन. हा, अहो नानी, पण आधीच कशाला पैसे? काम तरी होऊ दे आधी. हल्ली असंच आहे. आधी पैसे द्यावे लागतात, मग काम सांगायचं की लवकर काम होतं. बोंडी आई, बोंडी आई. काय मग फेडायचंय की नाही नवस? मालू, आता हनीमूनच्या तयारीला लागतो मी. तू पण येतोय? नाही रे, मी नुसती तयारी करून देतोय. पण काय रेट देण्या? एक साधारणतः काय खर्च काय येतो? ते बघू रे नंतर. माझ्या मित्राचं हॉटेल आहे. नाही असं नव्हे रे, एक अंदाज यायला हवा ना. ते बघू म्हटलं ना नंतर. हे बघ, नंतर बिंतर काही नाही. नंतर 80-90 रुपये बिल येईल आणि मग वांदे होतील माझे. मग तू माझ्या हनीमूनचं बघ, मी तुझ्या हनीमूनचं बघतो. तुझ्या हनीमूनचं म्हणजे? अरे म्हणजे आधी लग्नाचं तर बघ माझ्या. अरे वहिनींची कोणीतरी एक बहीण आहे म्हणे. ते मग तू तिलाच विचार, मला नको विचारू. आली बघ. हे घ्या. भाऊजी, तो गुळ संपलाय हा. आणि घासलेटही संपत आलंय. बरं झालं आठवण केलीत. येण्या. थांब थांब थांब. अरे टेण्या पळी. ही घ्या पत्रिका. आणि माझा नंबर तर तुमच्याकडे आहेच. कशासाठी? ते तुम्ही म्हणाला होतात ना तुमची कोणीतरी बहीण. हो हो, त्यासाठी. आणि माझी पत्रिका एकदम शुद्ध आहे. म्हणजे? अहो म्हणजे काहीही दोष नाहीये त्यात. सगळे ग्रह आपापल्या घरात अगदी उत्तम नांदतायत. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. हा, तुमचं जमेल लग्न. आता माझं सुख तुमच्या हातात आहे वहिनी. म्हणजे भाऊजी, तुम्ही मला अगदी भावासारखे आहात. माझ्या स्वतःच्या भावाचं लग्न कसं जुळवीन ना, तसंच तुमचंही जुळवीन. बास, चला आता तुमचं हनीमून कसं राजेशाही करतो की नाही बघाच. औक्षवंत व्हा. हे घ्या. बर, चला. कसे जाणार आहात? अरे एसटी ने महाबळेश्वर. काय? तिथून मग बोंडी. हिच्या घरच्यांचं काय? ते परस्पर येणार आहेत. चला बरं. अरे काय, नीट जा एसटीनं. हो, हो. जर लवकर सुटली ना तर मग सगळीच पंचायत होईल तुझी. कारण एसटीचा असं आहे. ऐक, अजून थोडा वेळ बोलशील तर खरंच चुकेल आमची एसटी. हातपाय बाहेर काढू नको. अगं मी काय लहान आहे का हातपाय बाहेर काढायला? बरं, हे तुझ्या वडिलांना विचार, घरच्यांना म्हणावं कसे आहात तुम्ही. हा. भावाचं काय, येतोय ना तो? हो हो, येणार आहे. त्याच्याही लग्नासाठी नवस बोलायचं आहे ना. हा, बोलायचं आहे ना. हो, नवस बोलायचाच आहे. त्याला म्हणावं काळजी करू नको, लवकर लग्न होईल. लवकर. माकड आहे तर माकडीन मिळणारच की. चला आता वेळ झाली. चला. चला या, जा. येतो. सांभाळून जा. मालू चल लवकर. कुठे चाललात दादा? अगं मी हनीमून काय करायचंय चोमडे, नीट खेळ रे. पत्र कुणाच आहे? मालती जोशीसाठी. हा, म्हणजे आमची सून आहे ती. कुणी पाठवलंय? केशव. मग वाच की मेल्या. वाचशील तर काय झिजशील काय? तीर्थस्वरूप सौ ताईस साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. पत्रास कारण की अण्णांशी मी हुज्जत घातली नाही, त्यांनी लाथ घालून मला घराबाहेर जायला सांगितले आहे. लगेच जा असे म्हटले नसल्याने ते जोवर माझं सामान बाहेर फेकत नाही तोवर मी त्यांच्या आश्रयाला आहे. परंतु ते सामान फेकतील तेव्हा मला तुझ्या खेरीज कुणाचाही आधार नाही. मी तुझ्या आश्रयाला येत आहे.
आशा आहे की तुला माझ्या येण्याचा त्रास होणार नाही. राजाभाऊ रावांना नमस्कार आणि गंगा भागीरथी आईसाहेबांना साष्टांग दंडवत. तुझा लाडका भाऊ केशव.